आजोबा, हा रस्ता मी कधीपासून बघतोय असंच आहे, मातीचा ढीग आहे, इकडे तिकडे खोदलेला आहे. कधी होईल हा रस्ता? अरे या रस्त्याचा म्हणजे खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे तुला सांगतो ना की 2024 पासून हा रस्त्याचं काम चालवलेलं आहे. आता 2070 झालेलं आहे, तरी पण काही रस्त्याचं काम चालू झालेलं नाही. म्हणजे तुला सांगतो ना, आता तुम्हाला इतिहासामध्ये धडा शिकवायला लागली. वाडा भिवंडी रोड एक आत्मकथा. तर तुला सांगतो की किती कॉन्ट्रॅक्टर येऊन गेले. म्हणजे या जागेमध्ये काहीतरी चमत्कार आहे. म्हणजे असा चमत्कार आहे की जो कॉन्ट्रॅक्टर याचं काम घेतो त्याच्याकडून कधीच काम होत नाही. मला तर वाटतं ना, लिंबू मिरची पहिले फिरवली नसेल त्याच्यामुळे झालं असेल कदाचित. म्हणजे आता हा रस्ता नाही राहिलेला, हा उद्यान झालेला आहे चालण्याचा. पण तुला सांगतो, हे जे आहेत ना, हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, त्यांनी एकतर ना एकत्र सगळे यायला पाहिजे. जेवढे काम करावे तेव्हा काहीतरी होऊ शकते. मला वाटत नाही का वाडा भिवंडी रस्ता होईल. अजून किती वर्ष वाट बघायला लागेल काय समजत नाही, पण होईल. बघूयात. मी जिवंत असेपर्यंत तरी ऐका नाही, काय माहिती नाही, पण होईल. मग मी इंजिनियर बनेन ना, हा रस्ता मी बनवीन. हा हो, तू कर बाबा. मी आहे वरतून बघायला. झाला तर तुझ्यात ठीक, नाहीतर आहे दुसरी पिढी. हा बाबा, मी मोठा होईन, शिकीन, इंजिनियर बनीन ना, हा रोड बनवीन.